अक्षर भारती मराठी इयत्ता 10वी या पाठ्यपुस्तकातील लेखक सुहास बारटक्के यांनी लिहिलेला पाठ 15वा खरा नागरिक। तर हा पाठ या पाठाचा वर्णन आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। मित्रांनो, सुहास बारटक्के यांचा या ठिकाणी परिचय। सुहास बारटक्के एक प्रसिद्ध लेखक आहेत, पत्रकार आहेत। त्यांची वडापाव, कोकणातल्या आडवाटा, कोकणातली देवालये, कोकण निसर्गयाग, साद मयूराची इत्यादी पुस्तके प्रसिद्ध। किशोर लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकातून त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे। उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक अशी सुहास बारटक्के यांची ओळख आहे। मित्रांनो, प्रस्तुत पाठाला सुरुवात करण्याअगोदर मी एकदा परत आठवण करून देतोय की आपण मित्रांनो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन आलेले असाल तर कृपया मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच आपण सपोर्ट करत राहा। कारण तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर, कमेंट करून कळवल्यानंतर आणखीनच आपल्याला त्यामध्ये तुमचं सहकार्य लाभेल आणि नवनवीन अशाच प्रकारचे व्हिडिओ बनवण्यासाठी आणखीन प्रेरणा मिळेल। तर मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा। तर पाठाचा थोडक्यात परिचय। प्रस्तुत पाठात लेखकाने शालेय विषय अभ्यासताना ते फक्त अभ्यासायचे नसून त्यातील मूल्य आचरणात आणावी लागतात किंवा आणायची असतात हे निरंजनच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट केले आहे। निरंजनने दाखवलेले प्रसंगावधान उल्लेखनीय आहे। हा झाला थोडक्यात पाठाचा परिचय। यामध्ये पाठाच्या परिचयामध्ये थोडक्यात सांगायचं झालं तर निरंजन नावाचा एक इयत्ता 10वी मध्ये शिकणारा एक मुलगा आहे आणि तो आपल्या 10वी इयत्तेचा शेवटचा पेपर, तो म्हणजे नागरिकशास्त्राचा पेपर द्यायला निघाला होता। आणि ज्यावेळेस तो निघालेला असताना रेल्वे पूल ओलांडताना त्याला रुळाखाली मोठं एक भगदाड दिसलं आणि रूळ त्या ठिकाणी वेडेवाकडे झालेले त्याला दिसले, लक्षात आलं। मग ही गोष्ट त्याने पाहिली आणि आपलं प्रसंगावधान राखलं आणि त्याला या ठिकाणी घातपाताची शक्यता आहे असं वाटलं आणि त्याने त्वरित लगेच जाऊन त्या ठिकाणी असणाऱ्या स्टेशन मास्टरला कळवलं। आणि याच निरंजनच्या प्रसंगावधानमुळे किंवा सावधानतेमुळे त्या ठिकाणी फार मोठा अपघात टळला आणि याच निरंजनच्या अतुलनीय अशा साहसाची कथा या ठिकाणी आज आपण अभ्यासतोय। सुहास बारटक्के यांनी या प्रस्तुत पाठाच्या माध्यमातून आपण शाळेमध्ये जे शालेय विषय अभ्यासत असतो तर ते केवळ अभ्यासक्रमामध्ये शिकायचे नसतात, तर ते आपल्या कृतीतून घडवून आणायचे असतात। हीच एक प्रकारची जाणीव आपल्याला या निरंजनच्या वागण्यातून दिसून येते आणि निरंजन हाच एक खरा नागरिक आहे असं या ठिकाणी आपल्याला त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा, खरा नागरिक, खरा म्हणजे ट्रू किंवा सत्य आणि नागरिक म्हणजे या ठिकाणी ना सिटीझन, नागरिक म्हणजेच त्या देशाचा अधिकृत असा रहिवासी। तर हा झाला पाठाचा परिचय। तर आपण पाठाला पुढे सुरुवात करतोय। बघा, निरंजन आज भल्या पहाटे उठून अभ्यासाला बसला होता। भल्या पहाटे, पहाटे म्हणजे आहे ना अर्ली मॉर्निंग, लवकर म्हणजे तांबडं फुटण्याचा वेळ। भल्या पहाटे म्हणजे लवकर तो उठून अभ्यासाला बसला होता। आज शेवटचा नागरिकशास्त्राचा पेपर। बघा, तो 10वीची परीक्षा देतोय आणि त्याचा शेवटचा पेपर तो म्हणजे नागरिकशास्त्र। बघा, नागरिकशास्त्र म्हणजेच ज्याला नागरिकांचा अभ्यास करणारं शास्त्र आणि त्याचा शेवटचा पेपर होता। तो झाला की संपलीच परीक्षा। इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयांचा केवढा अभ्यास करावा लागतो, त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच। अवघड म्हणजे या ठिकाणी कठीण। पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते हा भडसावळे गुरुजींनी दिलेला सल्ला अगदी योग्य होता। बघा, त्याला शाळेमध्ये शिकवणारे एक गुरुजी आहेत, त्यांचं नाव आहे भडसावळे गुरुजी आणि त्यांनी गुरुजींनी सल्ला म्हणजे योग्य मार्गदर्शन दिलं होतं। ते म्हणजे कोणतं की पहाटेची म्हणजे सकाळची वेळ हे अभ्यासाला योग्य असते, हे त्यांनी सल्ला दिलेला होता आणि तो अगदी योग्य होता, म्हणजे बरोबर होता। सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो। बघा, सकाळचं वातावरण हे टवटवीत असतं आणि त्याचबरोबर ते छान असतं
चांगलं असतं, प्रसन्न असतं. त्यामुळं त्या ठिकाणी अभ्यास खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळं ताजंतवानं बनलेलं असतं. ताजंतवानं म्हणजेच टवटवीत, म्हणजेच फ्रेश बनलेलं असतं. कारण रात्रभर आपण पुरेशी विश्रांती घेतलेली असती. दिवसभराचा काम करून आपण झोपल्यानंतर आपलं शरीर या विश्रांतीमुळं आहे ना ताजंतवानं बनलेलं असतं. प्रसन्न वातावरणामुळे मन ही अभ्यासात चटकन लागू शकतं. चटकन म्हणजे लगेच, ताबडतोब लागू शकतं. हवेत सुखद गारवा असतो. सुखद म्हणजेच सुख देणारा, आल्हाददायक. या ठिकाणी थंड वातावरण असतं आणि आल्हाददायक त्या ठिकाणी वातावरणामध्ये गारवा असतो. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येतं. बघा या ठिकाणी भूपाळी म्हणजे काय? भूप हा एक संगीतामधला एक राग आहे आणि त्या भूप रागामधील पहाटे गायलं जाणारं गीत त्याला भूपाळी म्हणतात. मग ही दुरून एखादी भूपाळी ऐकायला येते, त्यावरच रेडिओवरचं एखादं भक्तिगीत ऐकू येतं. भक्तिगीत म्हणजे काय? एक प्रकारे प्रार्थना किंवा भजन किंवा गीत आपल्याला रेडिओवरचं ऐकायला येतं. ते नसेल तर पक्ष्यांचं सुमधूर संगीत साथीला असतंच. बघा सुमधूर म्हणजेच त्या ठिकाणी अतिशय गोड असं संगीत त्या ठिकाणी आपल्या या ठिकाणी साथीला असतं, सोबतीला असतं. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. एरवी न कळलेलं गणित चटकन कळतं. चटकन म्हणजेच लगेच, ताबडतोब आपल्याला त्या ठिकाणी. एरवी म्हणजे इतर वेळेस आपल्याला एखादं जर गणित अवघड असेल, कठीण असेल, तर मग ते गणित आपल्याला सकाळच्या वेळेस त्याचा जर आपण सराव केला तर ते आपल्याला लगेच पटकन समजतं. किंवा संस्कृतचा कठीण असणारा श्लोक सुद्धा आपल्याला चटकन पाठ होतो. रीत लक्षात राहते. बघा रीत म्हणजे पद्धत. हा निरंजनचा अनुभव होता की सकाळी लवकर उठल्यानं काय काय होतं, कारण सकाळचं वातावरण कशा प्रकारचं असतं या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे. हा त्याचा अनुभव होता. त्यामुळेच भडसावळे गुरुजींचा हा सल्ला त्याला मोलाचा वाटे. बघा मोलाचा म्हणजेच किमतीचा वाटे, किमती वाटे. पुढं निरंजनची गुरुजीवर अपार श्रद्धा होती. अपार म्हणजे खूप आणि श्रद्धा म्हणजे प्रचंड विश्वास होता. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता. लाडका म्हणजे प्रिय, लाडका म्हणजे आवडता विद्यार्थी होता. त्याचं कारण सांगितलंय बघा. तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. बघा त्याला दिलेलं जे प्रत्येक काम आहे तो काम प्रामाणिकपणे म्हणजेच इमानदारीने करायचा आणि त्याच प्रकारे तो अभ्यास देखील तसाच इमानदारीने प्रामाणिकपणे करायचा. या जगात त्याचं असं कुणी नव्हतं. बघा कारण तो अनाथ होता, म्हणजे त्याचं आपलंसं असं जगामध्ये कुणी नव्हतंच. दूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. उपनगर म्हणजे शहराचाच असणारा एक भाग. आणि हे चिपळूण काय आहे तर चिपळूण हे कोकणामध्ये असणारं एक रत्नागिरी जिल्हा आहे आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यामधील असणारं हे एक तालुक्याचं ठिकाण आहे. तर या चिपळूण शहरालगत असणाऱ्या एका उपनगरामध्ये ती मावशी त्या ठिकाणी राहायची आणि तो त्या मावशीबरोबर राहायचा. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. बघा गावापासून दूर एक डोंगर होता आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी त्या ठिकाणी मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले होते. बघा वारले होते म्हणजे काय झालं, ते मरण पावले होते. म्हणजेच या ठिकाणी आपण उल्लेख केलेला होता की है ना त्याच्या नात्यातलं असं जगात त्याचं कुणीच नव्हतं. त्याचे आईवडील लहानपणीच वारले होते. काही दिवस मामाने सांभाळ केला. बघा त्याचे जे मामा होते, मामा म्हणजे कोण है ना, आईचा असणारा भाऊ. तर त्या मामांनी त्याचा सांभाळ केला, त्याचं पालन पोषण केलं आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला. तो कायमचाच. बघा कायमस्वरूपी म्हणजे आईवडील वारल्यानंतर, आईवडील मरण पावल्यानंतर त्याच्या मामांनी त्याचा काही दिवस सांभाळ केला, पालन पोषण केलं आणि मग कामासाठी म्हणून त्याला चिपळूणला, या रत्नागिरी जिल्ह्यामधल्या चिपळूणला त्या ठिकाणी घेऊन आले आणि याच दूरच्या नात्यात असणाऱ्या मावशीकडे आणून सोडलं आणि तो त्या ठिकाणून जो निघून गेला तो परत कधीच आला नाही. तो कायमचा गेला. जाताना त्याने मोलाचा सल्ला दिला. बघा मोलाचा सल्ला म्हणजेच या ठिकाणी त्याला एक किमतीवान असा सल्ला दिला, म्हणजे उपदेश केला.
सल्ला म्हणजे उपदेश केला की बघा कोणता सल्ला दिलेला आहे, पुढे बघूया आपण. बघा सल्ला कोणता दिलेला आहे. रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जे पडतील ती सारी कामं कर. बघा म्हणजे आता या ठिकाणी तुला मी आणून सोडलंय है ना, हे तुझी दूरच्या नात्यातली मावशी आहे, तर आता इथं तू मी एकटाच आहेस किंवा अशी काहीही कारणं सांगून तू त्या ठिकाणी रडत बसू नको. शेण गोठा वगैरे जी कामं पडतील ती सारी कामं कर. सारी म्हणजे सगळी कामं कर. बघा गोठा म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्या ठिकाणी गायी गुरं किंवा जनावरे बांधण्याची जी जागा किंवा जे ठिकाण असतं, जी खोली असते त्याला गोठा म्हणतात. त्या ठिकाणची तू सगळी कामं काढ, सगळी कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच राहा, मावशी तुला शाळेतही घालणार आहे. बघा हा मोलाचा असा सल्ला, मोलाचा असा उपदेश त्या ठिकाणी मामाने दिला आणि त्याला या दूरच्या नात्यातल्या असणाऱ्या मावशीकडे सोडलं आणि या गोष्टी सांगितल्या. पुढे बघा, मामा गेला तो पुन्हा परतला नाही, मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. बघा लहानगा म्हणजे लहान आहे ना, वयाने लहान असणारा निरंजन याच मावशीच्या घरी प्रामाणिकपणे म्हणजेच इमानदारीने काम करायचा. घरातल्या सर्वांशी त्यानं जमवून घेतलं होतं. जमवून घेतलं होतं म्हणजेच काय केलं तर जुळवून घेतलं होतं है ना. आणि शाळेत नाव दाखल केलं. बघा शाळेत नाव दाखल करणे म्हणजेच शाळेमध्ये त्याचं प्रवेश घेणे किंवा शाळेमध्ये त्याला ऍडमिशन घेतलं होतं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. बघा ही त्याची जी दूरदूरच्या नात्यातली जी मावशी होती त्या मावशीची परिस्थिती ती सुद्धा कशी होती, यथातथाच होती, म्हणजेच जेमतेम होती, बऱ्यापैकी होती. त्यामुळं निरंजन वार लावून जेवायचा. बघा आता ही वार लावून म्हणजे काय 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 तर बघा आठवड्याचे जे 7 वार असतात तर तो या 7ही दिवशी म्हणजे सोमवार ते रविवारपर्यंत या 7ही दिवशी तो काय करायचा, वेगवेगळ्या गावामधल्या कुटुंबामध्ये किंवा वेगवेगळ्या घरी तो पाहुणा म्हणून जेवायला जायचा. म्हणजेच तो काय करायचा, वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी वार लावून दिले. बघा पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली असणारी प्रगती पाहिली. प्रगती म्हणजेच भरभराट है ना, त्याचा पाहिला की अभ्यासामध्ये तो खूप हुशार आहे, खूप अभ्यास चांगला करतोय. हे भडसावळे गुरुजींनी ज्यावेळेस हे पाहिलं, हे भडसावळे गुरुजींच्या ज्यावेळेस लक्षात आलं, मग याच भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्यांच्या घरी, थोरा मोठ्यांच्या म्हणजेच त्या ठिकाणी है ना श्रीमंत लोक किंवा जमीनदार लोक अशा श्रीमंताच्या घरी त्याला वार लावून जेवायला दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. बघा याचं काय कारण होतं तर मावशीची परिस्थिती जी होती ती यथातथाच होती, म्हणजेच है ना जेमतेम होती किंवा बेताची होती. त्यामुळं निरंजन दररोज एकाच्या घरी दुपारी पाहुणा म्हणून जेवायला जायचा. मग तिथून शाळेत. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. बघा मावशीची परिस्थिती बेताची असल्यामुळं तो दररोज एकाच्या घरी है ना, आठवड्यातून प्रत्येक दिवशी समजा सोमवार एक जणाच्या घरी, मंगळवार दुसऱ्या एक जणाच्या घरी, असं गुरुजींनी त्याला वार लावून जेवायला दिलं होतं. तो दुपारी मग या अशा थोरा मोठ्यांच्या घरी जेवायचा आणि मग संध्याकाळी तो मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर तो राहायचा. सकाळी लवकर उठून घरातली कामं करायचा, गोठ्यातली सारी कामं करायचा. बघा गोठा म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला वरती सांगितल्याप्रमाणे. सारी कामं आटपून म्हणजेच उरकून तो परत अभ्यासाला बसायचा. गुरुजींवर श्रद्धा ठेवायचा. बघा श्रद्धा म्हणजेच या ठिकाणी विश्वास नाही ना. आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा म्हणजेच मिळवायचा. त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. बघा मावशीची परिस्थिती हलाखीची असल्यामुळं त्याच्या वह्या पुस्तकांचा खर्च देखील हे भडसावळे गुरुजीच करायचे. गुरुजींनी त्याला सांगितलं, बघा काय सांगितलंय, जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन आणि वार लावून देईल. बघा जोपर्यंत तू पहिला नंबर येशील वर्गामध्ये तोपर्यंत मी तुझा सारा म्हणजे सगळा खर्च करीन, त्याचबरोबर मी तुला वार लावून देईल, नाहीतर नाही. म्हणजेच तुझा जर पहिला नंबर यायचा वर्गामधला गेला है ना, तू जर वर्गामध्ये पहिला नंबर नाही आणलास तर मी तुझ्या वह्या पुस्तकांचा खर्च करणार नाही आणि मी तुला वार लावून जेवायलाही देणार नाही
आणि हेच गुरुजींचं वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. बघा, झटून अभ्यास करायचा म्हणजे काय करायचा, तो चिकाटीने मेहनतीने अभ्यास करायचा. कारण गुरुजींनी त्याला सक्त सांगितलेलं होतं, सक्त ताकीद दिलेली होती की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंतच या सगळ्या गोष्टींची मदत माझ्याकडून तुला होईल. आता बघा पुढच्या पॅरेग्राफमध्ये, आज नागरिक शास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. बघा, मनोमन म्हणजेच तो मनातल्या मनात खुश होता. का खुश होता, तर त्याचे आधीचे जे सगळे झालेले पेपर्स आहेत ते चांगले गेले होते आणि आज त्याचा शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर होता. त्याचाच तो अभ्यास करत होत असताना त्याच्या मनामध्ये सगळे पेपर्स चांगले गेले होते म्हणून तो मनातल्या मनात खुश होता. नागरिकांची कर्तव्य कोणती. बघा, कर्तव्य म्हणजे काय. बघा, कर्तव्य म्हणजेच कामगिरी किंवा जबाबदाऱ्या कोणत्या. उत्तम नागरिक कोणाला म्हणावं. उत्तम म्हणजे चांगला नागरिक कोणाला म्हणावं. लोकसभा म्हणजे काय. ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो. साऱ्या प्रश्नांची उत्तरं त्याला धडाधड येत होती. बघा, धडाधड म्हणजे है ना, झपाझप म्हणजे पटपट येत होती. त्याची ही प्रश्न किंवा या प्रश्नांची उत्तरं जणू काही त्याची तोंडपाठ होती. पुढे बघा, अभ्यास करता करता कितीतरी वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभा राहिला. बघा, ताडकन म्हणजेच है ना, पटकन तो उठून उभा राहिला. कारण अभ्यास करता करता किती वेळ लोटला म्हणजे किती वेळ निघून गेला हे कोणास ठाऊक, त्यालाच कळालं नाही. बघा, या ठिकाणी म्हणजे ही जी प्रश्नांची उत्तरं आहेत, नागरिकांची कर्तव्य कोणती. कर्तव्य म्हणजे कामगिरी. उत्तम नागरिक कोणाला म्हणावं. लोकसभा म्हणजे काय. बघा, लोकसभा म्हणजे काय की म्हणजे आपली जी लोकशाही आहे, या लोकशाही शासनाची ही जी यंत्रणा आहे, या यंत्रणेमधील लोकांनी निवडून दिलेले जे आपले प्रतिनिधी असतात है ना, त्या प्रतिनिधींची जी सर्वोच्च सभा असते त्याला लोकसभा म्हणतात. त्याचबरोबर ग्रामपंचायत म्हणजे काय, ठीक आहे, गावाचा कारभार पाहणारी एक शासकीय जी यंत्रणा आहे त्याला ग्रामपंचायत असं म्हणतात. आणि त्याचा प्रमुख कोण है ना, ग्रामपंचायतीचा प्रमुख हा सरपंच असतो. तर अशा प्रश्नांची उत्तरं त्याला पटपट येत होती आणि ह्याच सगळ्यांचा विचार करत असताना कधी वेळ निघून गेला तो कोणाला ठाऊक कळालंच नाही. निरंजन पटकन उठून उभा राहिला. 9 वाजून गेले होते आणि 10:30ची परीक्षा होती. परीक्षेची वेळ 10:30 आणि बघता बघता घड्याळामध्ये 9 वाजून गेले होते आणि त्या अगोदर त्याला देशमुखांच्याकडे जायचं होतं. बघा, देशमुखांच्या घरी कशासाठी जायचं होतं, तर जेवण्यासाठी जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. बराबर आवरून तो निघाला. बराबर म्हणजे पटकन, पटापट त्याने सगळं आवरलं म्हणजेच उरकलं आणि तो त्या ठिकाणाहून निघाला. बघा, आपण आता पुढच्या पेजवरती पाहूया. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी, डोंगराच्या पायथ्याला. मध्ये एक नदीही लागायची. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत पार करावं लागायची. बघा, पार करणे म्हणजे ओलांडणे है ना. पूर्वी म्हणजे अगोदर ही नदी पाण्यात उतरून चालत चालत जावं लागायची. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. बघा, त्या ठिकाणी पूर्वीच्या काळामध्ये अगोदर त्या ठिकाणी रेल्वे आलेली नव्हती, त्यामुळे आता रेल्वे आलेली होती. मग एरवी म्हणजे त्या ठिकाणी पाण्यात उतरून चालत जावं लागायचं, पण आता कोकण रेल्वे आल्यामुळं त्या ठिकाणी रेल्वेचा एक त्या नदीवरती छान पूल झाला होता. पुलाच्या एका बाजूनं लोकांसाठी पायवाट ठेवली होती. पायवाट बघा म्हणजेच पायी चालत जाण्याचा रस्ता. वाट म्हणजे रस्ता आणि पायवाट म्हणजेच पायी चालत जाण्याचा रस्ता त्या ठिकाणी त्या पुलावरती ठेवण्यात आलेला होता. या पुलामुळं आता जाणं येणं सोपं झालं होतं. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. बघा, उजळणी म्हणजेच या ठिकाणी पुनरावृत्ती. उजळणी म्हणजेच या ठिकाणी तो मनातल्या मनात जो सगळा अभ्यास केलेला होता त्या सगळ्या अभ्यासाची तो काय करत होता, रिव्हिजन करत होता, त्याला आठवत होता. पुढे बघा, आणि तो झपाझप चालला होता. झपाझप म्हणजेच है ना, पटपट चालला होता, भरभर चालला होता, जलद चालला होता. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. बघा, ज्या रस्त्याने तो निरंजन चालला होता त्या रस्त्यावरती त्याला एक त्या ठिकाणी भला मोठा असा दगड पडलेला दिसला. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. बघा, या ठिकाणाहून सुद्धा म्हणजे निरंजनची असणारी एक दूरदृष्टी, एक सद्विचार या ठिकाणी दिसून येतो. रस्त्यामध्ये पडलेला दगड तो दगडाच्या बाजूने निघून गेला नाही, तर रस्त्यामध्ये वाटेत पडलेला रस्त्याला दगड
आणि तो दगड त्याने लक्षात आलं की हा कोणीतरी कामानिमित्त त्या ठिकाणी घेतलाय आणि तो तसाच ठेवून दिलेला आहे. मग तो त्या दगडाला इतर माणसांप्रमाणे किंवा इतर व्यक्तींप्रमाणे त्याने तो पाहिला आणि त्या दगडाच्या बाजूने निघून गेला असं नाही, तर त्यानं ते काय केलं, दगड उचलला आणि उचलून तो दगड बाजूला ठेवला. त्याला लोकांच्या या बेफिकीर प्रवृत्तीचा भयंकर राग येईल. बघा, बेफिकीर म्हणजेच बेपर्वा, दुसऱ्यांची काळजी न करणारे, अशा लोकांची जी प्रवृत्ती आहे, प्रवृत्ती म्हणजेच स्वभाव किंवा वागणं किंवा त्या ठिकाणी वर्तन, या अशा गोष्टींचा भयंकर म्हणजे खूप राग येईल. तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो त्याचं काय, असंच त्याचं म्हणणं होतं. बघा, त्याने हा दगड कशामुळे उचलला है ना, तुम्ही तो दगड त्या ठिकाणी घेतला पण तुम्ही त्या ठिकाणी तो उचलायचा किंवा बाजूला करायचा विसरलात. पण त्या ठिकाणी है ना, तुमची ही छोटीशी जी चूक आहे, पण त्यामुळे काय होतं तर दुसरा ठेचकाळून जीवाला मुकतो. बघा, ठेचकाळणे म्हणजे काय, ठेच लागणे किंवा त्या ठिकाणी धडपडून पडणे, आणि त्यामुळे त्याला काय व्हावं लागतं, जीवाला मुकतो. बघा, जीवाला मुकणे म्हणजे काय होणे, तर त्या ठिकाणी आपले दुसऱ्याला प्राण गमवावे लागतात. त्याचं काय, अशा प्रकारचं म्हणणं किंवा असे विचार त्याचे होते. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले असावेत. आता 9:50ची गाडी येईल. बघा, 9:30 वाजता साधारणतः तो त्या ठिकाणी कोकण रेल्वेचा जो बांधलेला पूल होता त्या पुलावरती पोहोचलेला आहे आणि त्याच्या लक्षात आलं की आता या ठिकाणाहून 9:50ची म्हणजे 9:50 या ठिकाणाहून एक गाडी जाते, ती आता गाडी येईल. धाडधाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. बघा, दिमाखात म्हणजेच रुबाबदारपणे, ऐटीत, दिमाखात त्या ठिकाणी ती गाडी त्या ठिकाणाहून धाड 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 असा गाडीचा आवाज करत ती गाडी या पुलावरून जाईल. ही कोकण गाडी किती छान दिसते. बघा, त्या ठिकाणी म्हणजे आता निरंजनच्या मनामध्ये विचार येऊ लागलेत है ना, या ठिकाणून जाणारी ही गाडी जी असते त्याने ते बऱ्याच वेळा बघितली होती, त्यामुळं तो म्हणतोय की आता ही गाडी किती छान दिसते. पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. बघा, बोगदा है ना, म्हणजे त्या ठिकाणी मोठा जो डोंगर वगैरे असतो, तो डोंगर पार करण्यासाठी तयार केलेलं एक जे खिंडार असतं है ना, ज्याला ट्युनल असं म्हणतात, तर ती है ना, दिसते न दिसते तोच ती गाडी त्या बोगद्यामध्ये निघून जाते. काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला. बघा, त्याने तो मनामध्ये आपला विचार केलाय की या गाडीतून प्रवास करायला किती मजा येत असेल है ना. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला. बघा, या ठिकाणी हुरळून जाणे म्हणजेच काय होणे, खूप आनंद होणे. त्याला खूप आनंद झाला. कोणत्या विचाराने, की आपण सुद्धा आता मोठं झाल्यावर असंच गाडीतून फिरायचं, या विचाराने तो आनंदी झाला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेलं. बघा, भगदाड म्हणजे काय, त्या ठिकाणी एक मोठा खड्डा पडलेला होता, एक मोठं छिद्र किंवा मोठं एक भोक पडलेलं होतं आणि त्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं. हे छिद्र कसलं, रोज नसतं बुवा, असं म्हणत त्यानं जवळ जाऊन पाहिलं तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचं रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. बघा, ध्यानी येणे म्हणजेच लक्षात येणे है ना, म्हणजे या ठिकाणी त्याच्या लक्षात आलं की कुणीतरी काय केलंय, कॉन्क्रीट फोडलंय. कॉन्क्रीट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सिमेंटचा जो कोबा केलेला असतो तो फोडलेला आहे आणि रेल्वेचे जे रूळ आहेत ते रेल्वेचे रूळ सगळे वेडेवाकडे पडले आहेत, म्हणजे अस्ताव्यस्त स्थितीमध्ये पडलेले आहेत. ही गोष्ट त्याच्या लक्षात आले आणि निरंजनला हे सगळं पाहून आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटणे म्हणजेच त्या ठिकाणी चकित होणे. तर आपण प्रस्तुत पाठाचा जो पहिला भाग आहे हा इथेच थांबतोय. मित्रांनो, परत एकदा मी आठवण करून देतोय तुम्हाला, तुम्ही कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.